नमस्कार. 23 ऑगस्ट मराठीतील ख्यातनाम कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा जन्मदिवस. विंदांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचं वय 87 होतं. 60 वर्षापेक्षा जास्ती ते या कवितेच्या प्रांतात होते आणि त्यामुळे भारतीय साहित्य क्षेत्रातला हा बहुमान त्यांना खरे तर केव्हाच मिळायला हवा. पण श्यामच्या आईनंतर मराठी चित्रपट युगात सुवर्ण युग अवतरायला तब्बल 50 वर्ष उलटली. तसंच ज्ञानपीठ पुरस्कार असेल, विंदांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कवितेचा सन्मान तर आहेच, पण गेयतेबरोबर आशयगर्भित आणि सोपी शब्दरचना करणाऱ्या नव्या मराठी कवितेचाही राष्ट्रीय पातळीवरचा तो बहुमान. व्यवसायाने इंग्रजीचे प्राध्यापक असणारे विंदा कवितेच्या ओळींमध्ये रंगले, पण त्यात गुरफटले मात्र. वयाची 85 ओलांडताना त्यांनी अष्टदर्शने घडवली. विंदांनी मराठीचा विलाप सुद्धा उमटवला. अशा या मराठीच्या सुपुत्राचा जन्म 23 ऑगस्ट 1918 कोकणच्या लाल मातीत रत्नागिरीत झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. प्राथमिक शिक्षण कोकणातल्या एका खेड्यात झालं. मग रोज येणारे अनुभव, बसणारे गरिबीचे चटके त्यांच्या कवितेत सुद्धा प्रतिबिंबित झाले. जादूगार. मोठा झाल्यानंतर रे होणार अरू कोण बरे? मी तर होईन जादूगार, गंमत जम्मत मी करणार. घेईन रंगीत पेटाला, जादूचा मालच न्याला. मुंगूस बेडूक नाग असे, वळवळ करीतील आत कसे. जादूचे मंत्रच भारी, जादूची डमरू टिपरी. वाजवीन मी मग पुंगी, सापांना आणि नगुंगी. मुंगूस घालून पोत्यात, फुरशाने मारीन गाठ. गणसाचा चाबूक बडा, वाजवीन मी तडातडा. डमडम डमरू टिपरी टरूरू, मुळीच तुम्ही भिवू नका. मंत्रतंत्र हे उगाच का? म्हणाल जादूगार खरा, असा पाहिला ना दुसरा. भस्म मंत्रुनी उंच उडे, पैशाचा पाऊस पडे. शेजारील पोरे सारी, शेजारील पोरे सारी, धावत येतील सामोरी. ती करतील गोळा पैसे, ती करतील गोळा पैसे, आणि भरतील सर्व खिसे. डमडम डमरू टिपरी टरूरू, चोर घरी मग पळतील ते. रडतील पाहून खिसे येते. कुरूपनी काळी ताई, आणिक शिकलेली नाही. पसंत कोणा ना पडते, खोली लावून मग रडते. चिंता परीना असे मला, मी तर गे जादूवाला. डमडम डमरू टिपरी टरूरू, राजाचा मुलगा दारी, ताईचा मग शोध करी. राजाचा मुलगा दारी, ताईचा मग शोध करी. म्हणेन मी चल जा, नाही मिळणार आमची ताई. करील मग तो गयावया, करील मग तो गयावया, आणिक येईल मला दया. राजपुत्र हा थोर जरी, तो नवरा ताई नवरी. खरेच आई तुला नवी, धडकी लुगडी 2 हवी. कमळीचा परकर सगळा, अगदी बघ फाटून गेला. भाऊला बघ लंगोटी, नकोच का याहून मोठी. बाबांना पंचा बदली, हवी धोतरे लांब भली. डमडम डमरू टिपरी टरूरू, पडला पुरती ढीगपुरा. काय कमी जादूगारा, पडला पुरती ढीगपुरा. काय कमी जादूगारा. पाहुनी आमचा थाट असा, म्हणतील सारी अहो बसा. वेळ नसे आम्हास परी, म्हणेन मी गोप्यास तरी. शेजारील बकुळा काकी, बोलतील तुझशी या की. तूही त्यांना स्पष्ट असे, सांग आम्हास वेळ नसे. आग्रह झाला जर भलता, विचार येईल मग करता. उरले ना काहीच उणे, माझ्या जादूच्याच गुणी. डमडम डमरू टिपरी टरूरू, बरण्या आणिक डबे भरले. पहा कसे भरूनी गेले. बरण्यांमधून तूप असे, डब्यात साखर फक्त दिसे. भाऊ मगना फीसाठी
राहील वर्गाच्या पाठी. भाऊ मगना फीसाठी राहील वर्गाच्या पाठी. भाड्याकरिता मग भैया देईल ना दारी ठिया. बाबांना पुन्हा धरुनी पोलिसना नेतील कोणी, पोलिसना नेतील कोणी. नको नको बोलू बाळ, थांब थांब रे लढीवाळ. नको कोण तू म्हणणार, होईन मी जादूगार. कोल्हापुरात असताना डॉक्टर बाळकृष्णांच्यामुळे त्यांच्यावर आर्य समाजाचा प्रभाव होता. सामाजिक जाणीवेतून याच काळात त्यांनी हरिजनांना हॉटेल प्रवेश मिळावा यासाठी चळवळी केल्या. प्रसंगी काही वारही बंद झाले. तो काळ होता पारतंत्र्याचा. अनेकांनी स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांच्या आहुती अर्पण केल्या होत्या. विंदा कसे गप्प बसते. त्यांनी ही लेखणीची तलवार चालवली आणि तरुणांना आवाहन केले. आपल्या आवाहन या कवितेद्वारे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. शिवरायांची स्मरुणी मूर्ती, शिवरायांची स्मरुणी मूर्ती. जगात पसरा भारत कीर्ती. कराच परमेच्छेची पूर्ती. गतकालातून घेऊन स्फूर्ती. भविष्य उजळा रे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. ओलांडुनिया सागर साथी, ओलांडुनिया सागर साथी. स्वातंत्र्याचे गिळते मोती. मगर धराती पकडा हाती. त्या मगरीच्या पाडा दाडा उदर विदारा रे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. पंचप्राणा करुणी समर्पण, पंचप्राणा करुणी समर्पण. क्रांतीला जा द्या आमंत्रण. स्वातंत्र्य मिळाले, पण जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कुणी मवाळ, कुणी जहाल, कुणी सफेद, कुणी लाल, कुणी लठ्ठ, कुणी मठ्ठ, कुणी ढिले, कुणी घट्ट, कुणी कच्चे, कुणी पक्के. सब गोळे 12%. गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, सब गोळे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी. जिकडे सत्य तिकडे गोळी. जितके टक्के तितकी तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुना स्वार, पुन्हा पुन्हा जुना स्वार. मंद घोडा अंधस्वार याच्या लत्ता. त्याचे बुक्के सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी. कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. अरे कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा. मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, भुकेपेक्षा भ्रम बरा. कुणी खोटा कुणी खरा. कुणी तिर्या कुणी छक्के. सब घोडे 12%. विजय तिचा तर विजयी केरण. बोला हर हर जिंका संगर. विजय पुकारा रे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. नवयुवकांनो संघटनेची तलवार करी घ्या रे. तलवार करी घ्या रे. विद्या मुंबईत आले आणि तासगावातला राष्ट्रवाद गळून पडला आणि त्यांच्यावरती कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रभाव घट्ट बसला. तो बरीच वर्ष होता. म्हणजे बासी मंडलेकरांनी कविता 100 वर्ष पुढे नेऊन ठेवली. ती याच यंत्रावतार आणि विज्ञान यांच्या आधारे. विद्यांनी तोच साचा नव्या आशयाद्वारे मांडला. काळाची गरज ओळखून यंत्रयुगाचं स्वागत केलं. पण मुंबईत गेल्यावर त्यांना प्रचंड विरोधाभास जाणवला आणि तो त्यांच्या मुंबई या कवितेतून बाहेर आला. मुंबई या उंच हवेल्या का रस्त्यावर पडता. ही धान्यागारे का तळतळून मरता. ही शीघ्र वाहने रखडत का मग पायी. या प्रचंड गिरण्या वस्त्र तुम्हा का नाही. छे नगर नव्हे हे, छे नगर नव्हे हे. हिंद भूमीच्या शरीरी वाटते
जहाली जखम भयंकर जहरी. शेटजी कोठले, त्यात किडे लवलवती, जे शरीर शोषून रक्तावरती जगती. जर सुख हिच्यातील सर्वांसाठी असते, जर सुख हिच्यातील सर्वांसाठी असते, ही जखम न असती भूषण मजला गमते. ही जखम न असती भूषण मजला गमते. 1953 मध्ये विंदा रुईयामध्ये प्राध्यापक म्हणून आले आणि पुण्यात मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांना त्यांच्या भेटीची ओढ लागली. पाडगावकरांनी विंदांना पत्र पाठवलं, अहो बरेच दिवस झाले तरी तुमची आमची भेट नाही. पत्रात फक्त 4 ओळी आहेत. वरती लिहिलंय विंदा, खाली लिहित आहेत, बरेच दिवस झाले तरी तुमची आमची भेट नाही आणि तुमचा माझा गावेल असं आमच्याजवळ नेट नाही. आणि या पत्राला विंदांनी एवढंच एका वाक्यात उत्तर दिलं, या. काय ही माणसं, मैफल जमली, सूर जुळले ते कायमचे. आणि मग काव्य वाचनाच्या प्रगट अनुभूतीने अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघाला आणि महाराष्ट्रामध्ये कविता वाचनाचे खूप छान छान प्रयोग झाले आणि महाराष्ट्र खरोखर न्हाऊन निघाला. विंदांची एक गाजलेली कविता, माझ्या मनात बंद दगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे, अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय. कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव, नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास, छातीमध्ये अडेल श्वास, विसर याना दाब कड, माझ्या मना बंद दगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे, ऐकू नको असा आक्रोश, तुझ्या गळ्याला पडेल शोष, कानावरती हात धर त्यातूनही येतील स्वर, कानावरती हात धर त्यातूनही येतील स्वर. म्हणून म्हणतो ओत शिसे, म्हणून म्हणतो ओत शिसे, सांभाळ सांभाळ लागेल पिसे, रडणाऱ्या रडशील किती, अरे रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिचशील किती. ऐकू नको असला टाहो, माझ्या मनात दगड हो. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. येथेच असतात निशाचर, जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात, असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात आणि म्हणतात कर हिम्मत, कर हिम्मत, आत्माविक उचल किंमत. अरे माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. भिशील ऐकून असले वेद, भिशील ऐकून असले वेद, बंद दगड नको खेद, बंद दगड आजपासून, बंद दगड आजपासून. काय अडेल तुझ्या वाचून, गालावरचे खरे पाणी पिऊन काय जगेल कोणी, काय तुझे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास. आणि दुःख छाती फोडे देईल त्यांना सुख थोडे, आहे दुःख तेच फार, आहे दुःख तेच फार. माझ्या मना कर विचार, कर विचार, हस रगड, माझ्या मना बंद. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे, अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी, एक वेळ अशी येईल. शेवटी ही कविता जवळजवळ 100 वर्षानंतर सुद्धा आजही ती लागू पडते. म्हणजे भोवताली सगळं करोनाचं साम्राज्य प्रचंड ही अशी मनाला एकदम खेदजनक परिस्थिती आहे ना, पण तरीसुद्धा विंदा म्हणतात 50 वर्षापूर्वी, हा रस्ता अटळ आहे, अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी, एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवूया सगळेच. एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल, अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा होतील भूते, या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारे कुळ. ऐका टापा ऐका आवाज, लाल धूळ उडते आज, ऐका टापा ऐका आवाज, लाल धूळ उडते आज. याच्या मागून येईल स्वार,
या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड, माझ्या मना बन दगड, माझ्या मना बन दगड. अशी आशा व्यक्त करूया की लस लवकरच येईल. हेच विंदा त्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमामध्ये एकदम हळूवार पण होतात आणि अचानक शपथ घालायला लागतात. शपथ तुला जवसाची, शपथ तुला जवसाची, गोड छुप्या नवसाची, शपथ तुला तुळशीची, भरणाऱ्या कळशीची, शपथ चंद्र ज्योतीची, अन काळ्या पोतीची, शपथ सीता चौरीची, गौरीची, शपथ तुला तिळ्यांची, शपथ तुला तिळ्यांची, रोज नव्या विलयांची, दीर्घ दीर्घ वलयांची, शपथ तुला स्वातीची, शपथ तुला स्वातीची, समयीतील वातीची, शपथ तुला मोहराची, शपथ तुला मुरलीची, खोल खोल श्वासाची, विजनातील वासाची, शपथ तुला अंगाची, अंगातील संगाची, शपथ तुला रेतीची भिजलेल्या, शपथ तुला मेहंदीची हिरमुसल्या, शपथ नजरबंदीची, त्या पहिल्या धुंदीची, शपथ तुला तहानीची, शपथ तुला तृप्तीची, शपथ तुला, शपथ तुला, शपथ तुला सरतीची, भरतीची, शपथ तुला. भागीरथीचे करण्या दर्शन, पापांचे करण्या परिमार्जन, गंगा तीरावरती सज्जन, सायंकाळी प्रशांत समयी, जमले आणिक करीती भाषण. गंगा सर्व नद्यांहून शुभंकर, एक बोलला दुसरा त्यावर, सुंदर गंगेहून स्वरगंगा, सहज बोलला नंतर तिसरा, लुप्त झाली तिसरी गंगा. वृथाच वटवट प्रचार नंगा, शब्द कशाला वदता जहरी, लुप्त कोटची ऐका सज्जन, घोंगावत ही गंगा तिसरी. स्वेदाचीही अखंड गंगा धापा टाकीत वाहत आहे अनंतातून अनंताकडे. खडकावरती हानीत डोके, कडे कपारी फोडीत साऱ्या, दरी दरीतून मारी भराऱ्या. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा, देश धर्म रक्ताचे सारे, फोडीत धरणे ती बंधारे. भिजवीत माती काळी गोरी, पहा धावते अखिल जगावर, जीवन नौका नाचे त्यावर. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा, दिवसा रात्री सांज सकाळी, जशी हिवाळी तशी उन्हाळी, वाहत होती वाहत राहे, उफाळलेली नागिन जैसी, जो जो तुडवी त्याला दंशी. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा. शेतातील त्या अवता मागून, गिरण्यांच्या यंत्राच्या जवळून, खाणीतून वा खडगा मागून, बेभान पुढे वाहत धावे, बुजवित शिक्के बुजवित नावे. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा. खणित डोंगर भरीत डबरे, समान करुणी भवती सारे, युगायुगातून प्रवाह बदलित, परमेच्छेचा विकास साधी, धुळीस मिळवी जुलमी गादी. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा. तांबड माती काळे पाणी, गात नवी क्रांतीची गाणी, विविध मुखांनी विविध दिशांनी, शोधित सागर संघटनेचा, स्वातंत्र्याचा नव्या युगाचा, स्वातंत्र्याचा नव्या युगाचा. स्वेदाचीही अखंड गंगा, स्वेदाचीही अखंड गंगा. कांचन गंगे हुन जी सुंदर, भागीरथी हुन जी पावन तर, परमेशाहुन जनहित तत्पर. त्या गंगेतील स्वेद बंधुनो, प्रणाम माझा तुम्हा निरंतर. पवित्र मज स्वेदाचे बिंदू. महाराष्ट्रामध्ये जी कामगार क्रांती झाली, ती घामाची क्रांती, ते स्वेद बिंदू. पवित्र मज स्वेदाचे बिंदू, पवित्र मज स्वेदाचे बिंदू, ज्यातून निपजे जीवन संधू.
या बिंदूंची माळ जयावर त्रिवार वंदन त्या संतांना विजयतयांचा त्यांचे जीवन विजयतयांचा त्यांचे जीवन स्वेदाची ही अखंड गंगा वाहत होती वाहत आहे. आपण बघितलं की विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिश्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबर नाजूक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. म्हणजे कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपाताप्रमाणे धाड 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 खाली कोसळताना दिसते. आणि अशा वेळी तिचा जोश, तिचा नाद, तिचं सामर्थ्य आणि कधी कधी हीच कविता लपत छपत हिरवाळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ झळ्याप्रमाणे अंग चोरून वाहताना दिसते. म्हणजे काय काय या माणसाविषयी बोलावं मलाच कळत नाही. आता विंदांनी अशीच एक मिश्किल कविता लिहिली, उपजत होती तुला कला. उपजत होती तुला कलाती, कसे जीवांना झुलवित जावे. उपजत होती तुला कलाती, कसे कुणाला फुलवावे अन कशी करावी क्षणात माती. कसे वदावे शब्द दुहेरी, कसे पांघरावे परकेपण. कसे पहावे नसता पाहत, हलक्या हाते घालावे गण. कशी धरावी मान करारी, कशी करांनी दाबावी कळ. कशी स्निग्धता आणून नेत्री, आशेचे उठवावे मोहळ. कसे ढगातून मुरकत जावे, केसांमध्ये गुंफून तारे. क्षणात द्यावे दोन करांनी, क्षणात घ्यावे काढून सारे. उपजत होती तुला कलाती, उपजत होते मला खुळेपण. तुझ्या कलेतच तुझला तृप्ती, फक्त रीते हे माझे जीवन. तुझ्या कलेतच तुझला तृप्ती, फक्त रीते हे माझे जीवन. कवितांप्रमाणे विंदांचा अध्यापन प्रवास हा महाराष्ट्राच्या विविध भागातला झाला. प्रथम इंडियन हायस्कूल मनमाड, मग ओरिएंट हायस्कूल गिरगाव, गिरगावातून हे आपलं तासगाव हायस्कूल या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. तर बसवेश्वर कॉलेज बागलकोट, रत्नागिरीचं गोगटे कॉलेज, कागलचं गोखले कॉलेज, बेळगावचं राणी पार्वती देवी कॉलेज, माटुंग्याचं रोहिया कॉलेज, सायन्सचं SIES कॉलेज या सर्व संस्थांमध्ये इंग्रजीचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. म्हणजे 75 साली ज्यावेळेला प्राध्यापक कमी करायची वेळ आली या इमर्जन्सीच्या दरम्यान, तर त्यावेळेला एका तरुण प्राध्यापकाला बेरोजगार व्हायला लागू नये म्हणून विंदांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. शिक्षण संक्रमणाच्या त्यांनी वेगवेगळ्या अवस्था स्वतः अनुभवल्या, पण ते स्वतःच्या लहानपणच्या पंतोजीला विसरले नाहीत. त्यांनी पंतोजींवर पण कविता लिहिली. म्हणजे विंदांची कविता ही राष्ट्रवाद, हळूवार प्रेमकाव्य, झणझणीत मार्क्सवाद, मध्येच अध्यात्म, म्हणजे असा सगळा प्रवास करत ती शेवटी विश्वबंधुत्वाकडे वळाली. या संशोधनादरम्यान आवर्जून या कार्यक्रमाच्या मध्यावरती मला उल्लेख करावासा वाटतो प्राध्यापक मधुकर आसवनीस सर, आदरणीय वृषाली आफळे आणि मी स्वतः, आम्ही तिघांनी बसून हे संशोधन केलं. आणि हे संशोधन करताना आम्हाला विंदांच्या कवितांचे वेगळे वेगळे पैलू सापडले की राष्ट्रवाद, हळूवार प्रेमकाव्य, झणझणीत मार्क्सवाद, मध्येच अध्यात्मवाद, लहान मुलांच्या विषयीच्या कविता, गरिबीचे जनाचे चटके बसले त्याविषयीच्या कविता आणि शेवटी ही कविता विश्वबंधुत्वाकडे वळाली, विश्वात्मकाकडे मिळाली आणि त्याचं अंगोपांग दर्शन घडतं त्यांची कविता विश्वरूप. एक पाय नरकात नि एक पाय पृथ्वीवर, एक पाय नरकात नि एक पाय पृथ्वीवर,
कवटाळीत स्वर्गाला लोखंडी माझी कर. सुखदुःखांचे सागर अंतरात साठवले, पाप पुण्य तुंगगिरी स्कंधावर सावरले. कोटी सूर्य तेजाचे सत्य नवे मनमनात, कोटी सूर्य तेजाचे सत्य नवे मनमनात, कोटी प्रीती चंद्रांचे चांदणेच लोचनात. अंगुलीत अणुशक्ती तर्जनीत यंत्रदळे, वैजयंती संस्कृतीची भव्य कला कर्णफुले. आणिक तोंडात वेद विजयोत्सुक क्रांतीचे, डोक्यावर चिरभूषण साम्ययुगी शांतीचे. निश्चिंत हो नवपार्था दोहीकडे दोन युगे, नवमानव मी माझे विश्वरूप पाहून घे, नवमानव मी माझे विश्वरूप पाहून घे. वा. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ठाल घ्यावी. विंदांच्याच कवितेतले शब्द आहेत. विंदा आयुष्यभर याच तत्वाने जगले. म्हणजे विंदाने सूर्याकडून दातृत्व घेतले. मिळालेल्या सर्व पुरस्कारांची सर्व रक्कम त्यांनी समाजसेवे आणि लोकोपयोगी काम करणाऱ्या संस्थांना देणगी म्हणून दिली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, पुलंच्या नंतर असा साहित्यिक महाराष्ट्र शारदेत वेगळाच. आणि म्हणून त्यांच्याच कवितेचा हा त्यांना मानाचा मुजरा. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. खरंय. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अमृतानुभव आला, अष्टदर्शने आली. विश्वात्मक ज्ञानेश्वर तुकाराम, आत्मभान देणारे केशवसूत, नवकाव्य सांगणारे मर्ढेकर आणि या साऱ्याहून वेगळी चिंतन व्यापक, तत्वचिंतक पण काव्यात्मक आणि साध्या सरळ भाषेतील साक्षात्कार विंदांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. म्हणून ही कविता महत्त्वाची आहे. संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण विंदांच्या निरनिराळ्या कविता, त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्थित्यंतरामध्ये लिहिलेल्या कविता आपण आज पाहिल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूर, राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनी इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण विंदावंदन हा जो कार्यक्रम सादर झाला, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप छान कवितांचं वाचन केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. हा कविता वाचनाचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे इथं आपण आज करू शकलो ते आमचे मित्र, नियामक मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील, प्राध्यापक प्रकाश जाधव सर आणि अविरतपणे सातत्यानं खूप छान प्रकाश योजना, संगीत योजना आणि जरासुद्धा न हालता माझ्या सध्या समोर बसून आहे तो आमचा यंग प्रोफेसर प्राध्यापक अक्षय कुलकर्णी. या सगळ्यांचे आभार. आणि अरुण म्हात्रेंच्या
कवितेने या कार्यक्रमाची सांगता करतो. विज्ञानविषयी मला वाटतं या 4 ओळी चपकल बसतात. माय मराठी आज तुम्हाला कुशीत घेऊन आहे. माय मराठी आज तुम्हाला कुशीत घेऊन आहे. ही माय म्हणे की कवितेतला हा मुलगा माझा आहे. या कवितेतला हा मुलगा माझा आहे. धन्यवाद.